हो हो, काय जाऊ राहिला का मग तू चालला ना? तेच म्हणलं मग फाट्यावर घेऊन जा लागतात आता मिरच्या. ये लवकर घरी, तू आता घरी जाऊ, चहा पाणी घे, शिदोरी बांधली का आपलं निघा लागन मग. हो हो, जातो ना मीन भाने आता. घरी आलं की आता आधार कार्ड आणि ते पासबुकची झेरॉक्स आणि ते काय 11-12 हजार रुपये जवळपास पाहिजे आपल्या. आता मिरच्या येईल ना आपल्याला? किती काय मिरच्या आपल्या? सांग आता काय भाव जाते, 40 रुपये किलो जाते काय 30 रुपये जाते तर पाहू बा. 4 क्विंटल आहे गड्या, 4 क्विंटल भरून. पाय ना आता जे आले ते त्या हिशोबात इन्स्टॉलमेंट भरून टाकतो, डाऊन पेमेंट. बाकीचं मग किस्त आपल्या जोको जोको चाल द्यायचा रट्टा. ये मग लवकर घरी. चला चला. नाही म्हणलं स्पेशल गाडी करा, कसं काय करायचं म्हणलं? चल स्पेशल काय आले का अजून? हो म्हणजे काय घरचे मजुरीचे पैसे नाही ते पुरलं तर पाहिजे काही. ते टर्क जाते चंद्रपूरच्या तिकडे लय मोठे. तिथं फाट्यावर उभं राहायला की लागेल तेवढ्या आहेत. टाकले कट्टे की निघाले आपले. ते 100-200 रुपयात नेतात ते. चला चला लवकर घराकडे. माझी काय म्हणते मग हे बाया बचत गटवाल्या? शेव चकल्या चिवडा कसं काय बनवायचं का मग आता? करायचा का बिझनेस सुरू? असं बाया धरूनच नाही राहिला आता. काही बाया म्हणे आता हो हो करीत आहे, आता वक्तात नाही म्हणते. म्हणजे कापसा आहे तर आता घर सारवा लागते. दिवाळी आहे तर आता आम्हाला रंगरंगोटी करावं लागते, बाकीचे घरातले कामं. तर म्हणे आम्ही काही येत नाही म्हणे बहुत. मग आता कसं करा? नाही म्हणते नाही. मग कसं बिला जगण्या नाही म्हणते करायचं ते कसं करतो मग आता? आपण करू ना सुरू मग. नाही येत बाया मग आपलं काय काम आहे? तू आपण जगनच्या बाबाला म्हणून चिवडा काढून द्या, चकल्या आहे ते, आणि आपण पॅकिंग करू. पण ते पैशाचा बजेट नाही करायला पाहिजे बे. मग बाया गे असतात सगळे म्हणून मग कसे 500-500 हजार 2,000 जमा केले असते, सबन मटेरियल आणलं असतं. मग आता आणतं काय ना ते सामान. मग जमा करून आपण सबन ना 500-500 हजार रुपये 5,000 रुपये जमा करू. कोण देते बेगा? शांताराम भाऊलेच तर मागून राहिले, देऊन नाही राहिले ते. मग सीझन झाल्यावर दे, मग दिवाळी झाल्यावर दिल ते शांताराम भाऊ. बाबा तुम्ही कशा करा? मी माटी 1,000 मागतो, त्याला म्हणतो कपडे पाहिजे म्हणतो, मला लडपड करतो, देते म्हणते. काही काळजी करू नको तू. म्हणलं पैसे मी द्यायला होतो, त्या आबाजीला द्यायला होतो 1,000 रुपये. आणि अजून बाकीची चिल्लर चाललं डॅनी आबाजीला, या बुड्या वाड्याला 1,000 मागतो मी निराधाराची. आणि करतो धंदा सुरू. 10,000 रुपये सामान घेऊन ये, सगळं काढणं सुरू कर पटपट. उद्यापासून कामी लाग. मी देतो म्हणलं 1,500 रुपये. 1-2 ड्रेस शिल्लक काढतो मी. काही वांधा नाही. त्यामुळे मग संध्याकाळी वारातून आलं घेऊन जाते, नाही का आजी? तेवढेच पैसे आले तर आले, मग जमला धंदा. ते जमते आता, दिवाळी सीझन आहे, खपते आपलं सामान. काही वांधा नाही, काही वांधा नाही. पाहू मग आता जमलं तर कोणा दिले पैसे गिसे सगळे म्हणून पाहू, मग आपण मागून पाहू. नाही तर मग राहू देऊ, नाही का? चला मग जागे का पा कशी काय बरोबर आहे का नाही. आजी आता हे सगळं सामान नेलं ना, तर आता काही टेन्शन नाही ना. आम्ही इकडे किती काय आलो, सामान मटेरियल तयार केलं चालते ना? काही नाही बाबा, आमच्या इकडे घरी कामच आहे. तुला अंदर ठेवायचं अंदर ठेवत जाय, बाहेर कळी मारायची ना, कळी बाहेर मान. यार बुट्टो चला दाखवतो तुम्हाला. पाय पाहतं घरी. ए चेतनदा हे ना इकडे ना, हे इकडे. अरे चेतनदा जमलं का नाही? तर मस्त पोट्टे बसवायचे तळवावर, चिवडा मांडला की त्याला भरा पडण्याले का नाही का? जमते मस्त. मस्त एक नंबर जागा आहे. सगळे बुडे बाटे संध्याकाळी बसून दिले काय भरा पाकिट, नाही का? बस चिवडा तयार कर म्हणा फक्त जगण्याच्या बुड्याले. चला पुढे काय आहे तिकडे? तिकडे दाखव तुम्हाला, तिकडे भट्टी पेटू आपण. चला झालं मला वावर तयार आपला तुमचा 5 एकर माझ्याकडे झालं, बुड्याचं 2.5 एकर. 7.5 एकराची वाई पूर्ण झाली. उद्या पेरणी आपलं वावर तयार आहे. फक्त आता म्हणलं बियाणं आणायचं आहे. तर शांताराम भाऊ चालले यवत वाढले, तर म्हटलं कसं काय करता तुमचं, आणू का कसं करू? बाया मी पैसे देऊ राहिले त्याचं. तर मग आता ते नागरटीचे किती पैसे झाले ते सांगून दे, तेवढे तुला देऊन देतो. आणि बियाण्याचे पैसे देऊन शांताराम भाऊकडे देऊन दे. 4 एकर हरभरा आणि 1 एकर गहू पेरा म्हणलं खा पुरता. व्हायचे राहू दे, व्हायचे काही देऊ नको, करतो मी ऍडजस्ट बरोबर. फक्त मला तू आपल्या बियाण्याचे 5 एकरच्या बियाण्याला किती पैसे लागतील शांताराम भाऊ विचारतो, तेवढे पैसे तू देऊन दे मला. म्हटलं जे काय व्हायचा खर्च आला ते मी देऊन देतो मला. तुला कसं आपल्याला तसं आवडत नाही. आणि तू तसे कामं करत नको, ट्रॅक्टरवर तू राज्यात इमानदारीने कामं करत जा. काय त्या भरोशावर एवढं मोठं ट्रॅक्टर देते ते पाठी. ठीक आहे मग आता मी तुला देऊन देतो पैसे 10 ते 20 हजार रुपये देऊन देतो. आणि बाकीचे कमी जास्त पडले तर शांताराम भाऊला सांगा म्हणा. नाही बाकी उद्या देऊन देतो. पैसे गिसे नसेल तर मग तसं सांगा, काही अडचण असेल तर. आता दिवाळी सामान आणणार, लेकराले कपडे आणणार, नसेल पैसे तर मी बाबूडील द्यायला लावतो. मग तसं करू का? आहे तर आहे. आता खरेदीला खर्च आला जरासा 20,000 उरली होती. 20,000 सध्याचे, बाकीचे मग पाहू, मग थोडे देतो. आता दिवाळी पैसे लागणार जवळ जराशे. सगळे देऊन दे सांगता बाबू जगन. तुला कपडे गिपडे घ्या लागेल का दिवाळीला? पाहिजे काही हाय सध्याच लागते का बाई चिंगरे? पाहिजे कपडे गिपडे. ते आपल्या लखला गेला नाना का नवा ड्रेस तेच तर चांगला आमचा. मग काही नाही पाहिजे, काही जास्त खर्च करू नको, देऊन दे आपल्या वावराले. चांगलं वावरात पीक आलं पाहिजे. अरे बाबा नाही तर मग फटाक्यासाठी लडपड हे ते म्हणलं आता सांगा. ज्यादा नहीं भैया, जरा सा है वो मिर्चा डालने का बस हो गया काम. ज्यादा नहीं है वो इसे हाई स्कूल क्या? नहीं बहुत टाइम पास होता होगा, बहुत माल है, हमको बहुत आगे जाना पड़ता है, वनी जाना पड़ता वनी. चलो बाजू हटो चलो, हो बाजू. रुको ना, अरे क्या राजा काय कैसे क्या ट्रक वाले? अरे रुको ना. काय करा आता? एक ट्रक वाला थांबून नाही राहिला आता. रातभर काय कधी काय हातात दाखवायचं काम आहे का आपल्याला? ते कसं बिलं का मग का रातभर इथेच राहिला का? एखादं सापडते का नाही हरायची लोक? काय झालं, लय माल दिसून राहिला आपला. हो मग ते कसं लय दिसला की त्याला वाटतं लय टाइमपास होईन बा. ते गाडी बैल तिकडे पलीकडे नेऊन ठेवा थोडीशी अशी बाजूनं. समोर घ्या, त्याला दिसली नाही पाहिजे. आणि इथं 10-12 फुटला ठेवून देऊ आपण. त्याला वाटतं जाऊ दे बा 5 मिनिटाचं काम आहे. मग थांबन एखादा. मग करू ना तसंच बा. ते बैल बांधला तिथं गाडी ओढ थोडीशी समोर थोडी, त्याला दिसत नाही अशी. आणि मग आपण इथं 10-12 फुटले ठेवून देऊ समोर, नाही का? चाल करू लवकर.
म्हणलं लारेन भुसणे तुम्ही त्या गाडी पशीच राहायचा ट्रक वाल्यानं थांबवली की त्या